केंद्र शासनाच्या डिस्ट्रिक्ट ॲज एक्सपोर्ट हब अर्थात जिल्हा निर्यात केंद्र उपक्रमामध्ये नाशिकचा समावेश देशातील 120 प्राधान्य जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. कृषी उत्पादनं, द्राक्षे, कांदा, अभियांत्रिकी, वाहन उद्योग, औषध निर्मिती आणि प्रक्रिया उद्योगांची निर्यात क्षमता वाढवण्यावरती प्रशासनाचा भर आहे. डिस्ट्रिक्ट ॲज एक्सपोर्ट हब आपल्याला बघायचं आहे. आजपर्यंत जो एक्सपोर्टसाठी जो पूर्ण प्रयत्न होत होता, याच्यामध्ये बदल जो आहे मी सांगतो. आजपर्यंत जो पूर्ण एक्सपोर्टसाठी प्रयत्न होता, ते सगळे प्रयत्न केंद्र सरकार स्तरावर ते करायचे आणि त्यांचे विविध असोसिएशनच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचायचे. जसे अगर द्राक्षी एक्सपोर्टर्स आहेत या कृषी एक्सपोर्टर्स आहेत, त्यांची जो ऑल इंडिया असोसिएशन आहे ते लक्ष द्यायचे. या आपले ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स आहे या फार्मास्युटिकल्स आहेत, त्यांचे एक्सपोर्ट असोसिएशन फिकी आणि CII आणि ते सगळेजण त्याच्याबद्दल लक्ष द्यायचे. आता शासनाचं म्हणणं आहे की ते करणारच आहे आणि ITPO म्हणून एक इंडियन ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन आहे, ते तिथून ट्रेड प्रमोट करणार आहे. परंतु स्थानिक स्तरावर स्थानिक प्रश्नाला सोडून ते एक्सपोर्ट कसं वाढवता येईल त्या संदर्भामध्ये पण आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. लवकरच होणाऱ्या ई-कॉमर्स परिषदेत परकीय व्यापार महासंचालनालयात निर्यात प्रोत्साहन परिषद ECG, बँका आणि तज्ज्ञांकडून उद्योजकांना निर्यात प्रक्रियेबाबत मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे. फेडेक्स, DHL, वॉलमार्ट, शिपरॉकेट आणि Amazon सारख्या जागतिक कंपन्यांचे प्रतिनिधी या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. यामुळे नाशिकमधील स्थानिक उद्योगांना डिजिटल माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचण्याची मोठी संधी मिळणार आहे. निर्यात वाढीसाठी उद्योगांच्या अडचणी आणि आवश्यक धोरणांवरती जिल्हा निर्यात प्रोत्साहन समितीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दिली आहे. नितीन चंद्र मोरे, आपलं नाशिक.